पावसाळ्यामध्ये मस्तपैकी चांदकमध्ये असं वाटते जणू निसर्गाने हिरवी शाल अंगावर ओढून घेतली आहे आणि असा मस्त असा कापूस असा पिंजलेला वरती आभाळ पण बघा ना किती भार दिसत आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या घराच्या समोरच असं माझ्या आईने एवढी छान प्रकारे झाडं लावली आहेत ना, एकदम मस्त मस्त वाव. तर आपण आता मस्त टूर करणार आहोत आपल्या झाडांची. चला. तर हे बघा इतका वास पण येतो ना छान की बापरे, मी सांगू शकते की कसा खूपच सुंदर अशी फुलं आहेत. हे बघा एवढी मोठीच्या मोठी झाडं आहे त्याची, म्हणजे एवढं उंच रोप येतंय. आणि तुम्ही बघाल तर सगळ्या इथे अशा रोपावरती अशा मस्त अशा कळ्यांमध्ये इतकं असं गुच्छ आला आहे सफेद कलरच्या फुलांचा. कोणतं नाव आहे त्याचं? ह्याचं कोणतं नाव आहे? काय वास येतो यार फुलांचा, काय मी बोलू, माझ्याकडे शब्द नाहीयेत. आणि इकडे बघा तुम्ही, इकडे सफेद कलरचे हे गुलाब आहेत. इकडे तुम्हाला सगळे झाडं दाखवते. जेव्हा पण आम्ही मुंबईला असतो ना, असं वाटतं हे घर आहे ना हाका मारत असतं की या लवकर या लवकर. हे आहे झेंडूच्या फुलाचं झाड. त्याच्यानंतर इकडे हे झाड आहे ते सफेद गुलाबाचे झाड आहे. त्याच्यानंतर इकडे ते पण शेवंतीचं झाड आहे. हे त्याला फुलं पण आलेत, थोडी फुलं आहेत, कळ्या आहेत. हे बघा. त्याच्यानंतर इकडे पण शेवंतीचं आहे. आणि हे प्रचंड माझा एक फोटो आहे ह्या झाडासोबत, आणि एवढा सुंदर हिरव्या साडीमधला फोटो आहे आणि खूप नॅचरल आहे फोटो. आणि ह्याची आज आत्ता मी फुलं बघते, आत्ता ह्याला फुलं आलेत ना, तेवढी गोंडच दिसत, अशी गुच्छच्या गुच्छ आहेत. आणि त्याच्यासोबतच ह्याचा वासही एवढा सुंदर येतो ना की बापरे खरंच. हा. त्याच्यानंतर इकडे मोगऱ्याचं झाड आहे, इकडे खाली झेंडू, इकडे पण जास्वंदी आहेत. आणि हे जे झाड आहे ना ते ह्याला ना गुलाबाचं एवढं सुंदर फुल आले नाही बघा, खूप मस्त असं फुल आहे. कलमी गुलाब आहे हा, त्यामुळे फटाफट ह्या झाडांना कळ्या येतात, फुलं येतात. आणि हे जे झाड आहे ते तेरडं आहे, ज्याच्या खोडालाच फुलं येतात. आणि तुम्ही लांबून बघाल तर असं वाटेल की खोटे हे झाडं असतील बहुतेक. आई हे का काढले ग? तर तुम्ही हा जर गुलाब बघितला ना तर ह्याला एकदम असे पानं काहीच नाहीयेत, पण फुलं बघाल ना तुम्ही तर काय यार, म्हणजे असं सफेद कलरचं फुल म्हणावं की पिंक कलरचं म्हणावं, म्हणजे सफेद कलरचं फुल आहे पण त्याच्या पाकळ्यांच्या शेडला हा गुलाबीच आहे, पण ते असं लाईट गुलाबी, एकदम पिंकिश गुलाबी, म्हणजे त्याचं सफेद आहे बघा, इथून असं सफेद दिसेल तुम्हाला, पण त्याच्या पाकळ्या अशा पाकळ्यांची शेड आहे ना ती अशी एकदम लाईट गुलाबी अशी, त्याला एकदम असं वेगळाच कलर दिल्यासारखं. काय म्हणजे असं निसर्गाची काही किमया असते असं आपण म्हणू शकतो. आणि ह्याच्यातून बघा मस्त असं पाणी पण येतंय, किती सुंदर वाटतंय हे सगळं बघायला. आणि हे झाड खूप आवडतं मला. आणि मी ह्याचे कमेंटमध्ये पण विचारलं होतं की मला ह्या झाडाचा प्रकार कोणता आहे तो सांगा म्हणून. तर कमेंटचं मला उत्तर मिळालं की ह्या झाडाला तेरडा बोलतात, ज्याच्यामध्ये खोडालाच फुलं येतात. आणि ते फुलं पण बघा ना अशी लाल लाल बुंद नुसती फुलं आहेत ही, तशा हिरव्या सगळ्या झाडांमध्ये असं लालसर भारी वाटतं ना. त्यानंतर इकडे आहे जास्वंद, इकडे भरपूर जास्वंदाची झाडं आहेत. आणि इकडे आहे मोगरा. तर सध्या मोगऱ्याला कळ्या आहेत, आपल्या इथे कळे तुम्हाला बघायला मिळतील. आणि खरंच खूप हा सुंदर हा मोगरा आहे, खूप छान वास येतो ह्या झाडाचा पण. आणि हा आहे आपला बिगा. आणि बिगामध्ये आता काय पिकतंय सांगा बरं, काय पिकतंय? तर आता सध्या आहे घेवडा. आई घेवडा लावलाय ना, तर घेवडा लावलाय बघा, तुम्हाला मी दाखवते. पूर्णच्या पूर्ण शेतामध्ये ना घेवडाच घेवडा, एवढं बघायला सुंदर वाटते ना की काय यार, शब्द नाही माझ्याकडे. आणि मध्ये मध्ये काय आई, मध्ये पण असं मका दिसतोय. हा मध्ये बघा मक्याची झाडं लावलेत मध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळेल जे ट्रेंड मध्ये असतात विकायला, पण झाड मी त्याचं प्रत्यक्षात बघते आणि ते आहे म्हणजे सोनचाफा. ते एवढं सुंदर वाटतं ना की आपल्या घरामध्ये असं रोप असावं सोनचाफ्याचं. बायका विकायला येतात, गजरे चाफ्याचे वगैरे असे फुलं विकायला येतात, पण त्याचे वास एवढा सुंदर येतो ना की जेव्हा ते ट्रेनमध्ये आसपास येऊन जातात ना, पूर्ण तो स्मेल असतो तो दरवळतो त्या पूर्ण डब्यामध्ये. तर मला हे एवढं आश्चर्य वाटलं की त्याचं झाड, सोनचाफ्याचं झाड आपल्या दारामध्ये असेल तर काय भारी वाटेल ना. तर मी आईला विचारलं हे झाड नक्की कशाचं आहे, तर आई ती बोलली सोनचाफा.
एवढं सुंदर वाटलं ना मला की यार ते आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये हे असं झाड असेल तर काय भारी ना यार. सोनचाफा सगळ्यात मोगऱ्यापेक्षाही त्याचा स्ट्रॉंग स्मेल असतो, वास एवढा सुंदर दरवळतो ना याचा, म्हणजे त्याचा वास खरंच घेऊन बघूयात. हा यार ॲक्च्युअल चाफ्याची मला वाटते परफ्यूम सुद्धा येतात, तर खूप छान आहे हा. मी तुम्हाला नाही सांगू शकत की याचा कसा एक्झॅक्टली स्मेल आहे, पण एवढं सुंदर स्मेल आहे ना. तुम्ही बघते मी तुम्हाला दाखवते. त्याचं रोप आहे बघा, आईने त्याला काठी सुद्धा लावली आधारासाठी. तर इकडे सुद्धा एक कळी आली आहे, छोटीशी कळी आहे इथे, खूप मस्त काय स्मेल येतो यार. आणि इकडे त्याला एक कळी आहे वरती, आणि इकडे आता फूल त्याचं उमलून गेलेलं आहे ह्याचं. पावसाळ्यामध्ये काय भारी वाटतं आमचं गाव, एवढं मस्त दिसतं ना. सगळीकडे संपूर्ण रानामध्ये पिकं, घेवड्याची पिकं, इकडे आंबे आहेत आणि नारळाची झाडं आहेत, आणि अजून आईने नवीन झाडं सुद्धा लावली आहेत. माझं ना पहिल्यापासून म्हणणं होतं की खूप झाडं असावीत, सगळ्या प्रकारची झाडं आपल्या अंगणात असायला पाहिजेत. त्यामुळे आईने आता हे नवीन रोपं सुद्धा आणलीत बघा, त्याची पण आपण टूर करणार. चला, हे सगळे रोपं आपण बघितली. त्याच्यानंतर सुद्धा आईने हे सुद्धा लाईन बघा, कुंड्यांची लाईन आहे सगळी, आणि सगळी रोपं ही नवीन आहेत. आपण ते बघूयात कोणते कोणते आहेत. तर ह्या एवढ्या मोठ्या कुंड्या आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हे गार्डनमध्ये वगैरे असतात ना, तसे शोपीस आहेत. हे शोपीसचे शोची झाडं आहेत ही. त्यानंतर इकडे आहे ते म्हणजे इकडे गुलछडीचं झाड आहे. गुलछडी माहिती आहे ना, ज्याच्या वेण्या बनवतात, खूप छान, त्याचाही सुगंध खूप सुंदर येतो. तर हे गुलछडीचं झाड आहे. हे शोचं झाड आहे, शोपीस आहे हे शोचं झाड. त्यानंतर हे आहे अष्टरचं, तर नुकतंच ते आता लावलेलं आहे खूप छान प्रकारे. आणि हे आहे झेंडूचं फूल आहे, झेंडूचं झाड आहे. त्यानंतर इकडे पण गुलछडीच आहे हे. आणि हे आहे, आई हे कोणतं आहे, हे कोणतं झाड आहे माहित नाही मला, पण बघा ना याची पानं कशी आहेत, असं पिंक कलरचं आतमधून हे आहे, कसं शेड वगैरे. तर हे इतकं सुंदर म्हणजे मला समजत नाही हे फूल आहे का पान आहे. तर बघा ना त्याची डिझाईनच ना, शोचं झाड आहे हे खरं तर, पण याची जी पानं आहेत ना तीच असं पिंक कलर मध्ये आहे. आतमधला जो भाग आहे तो पिंक कलर मध्ये, आणि बाहेरचा जो शेड आहे तो ग्रीन कलर मध्ये आहे. आणि खूप सुंदर असं दिसताना बघा ना, लांबून असं वाटतं की ते फुलांचं झाड आहे छान, पण ते ना पानच आहेत नुसती. खूप सुंदर आहे हे झाड. त्यानंतर हे गुलाबाचं झाड आहे, जे प्रत्येकाला वाटते की आपल्या गॅलरीमध्ये गुलाबाचं झाड असलंच पाहिजे. तसं हे कोणत्या कलरचं गुलाब आहे आई, हा पिवळ्या कलरचा गुलाब आहे. हो, तू सकाळी मला सांगितलेलंस. त्यानंतर हे पण एक अष्टरचं झाड आहे. हा, त्यानंतर इकडे आहे ते गुलाबाचं झाड आहे, हे लाल कलरच्या गुलाबाचं झाड आहे हे. त्यानंतर इकडे गुलाबाचं झाड आहे, ते आता फुटेल, त्याची फांदी आहे नुसती. आणि इकडे झेंडूचं झाड आहे, इकडे अष्टरचं झाड आहे. तर ही इकडे कोरफड आहे, आणि कोरफड ही खूप औषधी असते, आणि ती आपल्या परस बागामध्ये असलीच पाहिजे एखादी कोरफड. कुठे, अरे हा, तर ते विड्याची पानं जे असतात ना, तर त्याचं सुद्धा झाड आहे आपल्याकडे. वाव, हे बघा किती सुंदर नाही, सारखी पानं लागतात आपल्या कुठल्याही सणावाराला, सगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला आपल्याला ही पानं लागतात. त्यामुळे त्याचा वेल असायलाच पाहिजेत आपल्या बगीचेमध्ये ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण बनवताना ते अचानकपणे लागणारे कुठलीही गोष्ट ती म्हणजे कोथिंबीर आणि मिरची. तर हे बघा, मिरचीचं आपल्या बागेमध्ये, आपल्या गॅलरीमध्ये झाडे असायलाच पाहिजेत, कारण खरंच घरच्या मिरच्या जाम तिखटच ना. सो ह्या तिखट मिरच्या आहेत, आमच्या गावच्या साईडच्या मिरच्या आहेत, आम्हाला अशा मिरच्या लागतात. आणि त्यामुळे इकडे बघा तुम्ही, मिरच्यांना इकडे फुलं सुद्धा आली आहेत काय काय. तर हे मिरच्याचे झाड आहेत, आपल्याला खालच्या साईडला खूप असे मिरच्या मिळतील, आज आलेल्या आहे बघा, खूपच सुंदर. इकडे काही लाल झालेल्या मिरच्या सुद्धा आहेत, लाल मिरच्या आहेत ह्या. आणि ह्या साईडला आहे अळूची झाडं, अळूची पानं आहेत ही बघा. आणि अळूच्या पानावरचं एक विशेष असायचं बघा, 7वीला आपल्याला कारनेड्यामध्ये प्रश्न असायचा, अळूच्या पानावरती पाण्याचे थेंब का राहत नाहीत, अळूच्या पानावरती पाणी का राहत नाही. ते बघा, हे असे जे अळूच्या पानावरची जे दिसत आहेत ना पाण्याचे थेंब, ते असं वाटते जसं की हिरे मोतीच आहेत. बघा ना कसे चमकत आहेत खूप सुंदरपणे. वाव, किती सुंदर असं हलत आहेत, खरंच वाटतात ना
हे सगळे बघा इकडे अळूची पानं आहेत आपल्याला दिसत आहेत. अळूच्या वड्या फार आवडतात मला यार. निसर्ग कसा नटलेला आहे ना खूप छान प्रकारे. तर शेतामध्ये पूर्ण शेतामध्ये घेवडा बघायला मिळेल तुम्हाला. शेताच्या कडेने सुद्धा रोपं लावली आहेत. तर आपण ती रोपं बघूयात. ते म्हणजे पहिलं जे रोप होतं ते होतं आपला सोनचाफा. तिकडे दिसतं तुम्हाला ते सोनचाफ्याचं झाड आहे. त्याच्यानंतर इकडे आंबा आहे. त्यानंतर पुढे तर हे जे आहे ते चिक्कूचं झाड तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये चिक्कू खायला मिळणार. वा वा वा. तर इकडे पुढचं झाड आहे ते म्हणजे नारळाचं. आणि आपण आता पलीकडे जाणार आहोत. हा इकडे झाड तुम्हाला कशाचं दिसत आहे सांगा बरं. तर हे बघा ह्याला पेरू आले तेवढ्या छोट्याशा झाडाला. वाव मला खायचं मन करतं यार. किती छान पेरू आहेत. तर आपण पेरूचं झाड आहे इकडे. पेरूही खाणार आहोत आपण. नेक्स्ट वाव लिंबाचं झाड यार. गावाला असल्यासारखं वाटायला लागले आता सगळी झाडं आपल्याला. मी आईला कधीपासून म्हणते आई आपल्याकडे लिंबाचं मिरचीचं कोथिंबीर हे सगळी झाडं असलीच पाहिजेत. आणि फायनली माझं ते स्वप्न आता पूर्ण झाले. कारण आईने सगळ्या प्रकारची झाडं लावलीत. म्हणजे आपल्याला पटकन सरबत करायचं आहे लिंबू घ्या. पटकन आपल्याला पोहे बनवायचे आहेत. कोथिंबीर घ्या शेतातून. मिरच्या घ्या शेतातून. आणि पटकन आपली रेसिपी रेडी. त्यामुळे सगळं काही आपल्या शेतामधलं कसं भारी घरचं थाटात आहे ना. तर आपल्याला इकडे जे झाड बघायला मिळत आहे ते म्हणजे ओळखा पाहू. हे झाड कोणतं आहे ओळखा पाहू. ओळखा पाहू नाही ओळखता येत. आता ओळखा बरं. ओळखलं ते म्हणजे डाळिंब. अरे डाळिंबाचं झाड आहे हे. म्हणजे आपल्याला आता डाळिंब सुद्धा खायला मिळणार आहे. तर हे बघा छोटस एकदम एकदम त्याचं काय बोलतात कळी आलेली आहे डाळिंबाचा. मग त्याचं फूल होणार आणि मग असं डाळिंब आपल्याला खायला भेटणार आहे. वा वा वा. तर चला नेक्स्ट. तर आपण एवढ्या सगळ्या छान शेतामध्ये नक्कीच रील करणार आहोत. तर इकडे आहे आंब्याचं झाड ज्याला नुकताच एक छोटा 2 आंबे आले होते. आणि खूप मस्त आहे हे पण. आणि इकडे नारळाचं झाड आहे आणि पुढे आंब्याचं झाड आहे. पहिल्यांदा माझं असं स्वप्न पूर्ण होतं की असा आपल्या शेतामध्ये लिंबापासून मिरचीपासून पान पण आहे बघितलं ना विड्याचं पान. सगळ्या प्रकारची आपल्याला झाडं बघायला मिळतात. खूपच सुंदर. तर हे जे झाड आहे ते संत्र्याचं झाड आहे. त्यामुळे आपल्याला हे बघा संत्री पण आले. त्याला 2 आले संत्री छोटी छोटी. मला पहिलं वाटलं ते लिंबूच आहेत. आणि हे आहे आणि एक छोटंसं आहे. तर आपल्याला आता संत्री सुद्धा खायला मिळणार आहे. तर तुम्ही पण खायला येऊ शकता. हिरव्याशा छाये खाली आभाळाच्या माये खाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे गाव माझे गाव माझे. गरदराई सावल्यानी कवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे.